हाथ में ऊपर थांब 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 काय झालं स्वतः आधी मला सांग तुझा फोन कुठे आहे हा काय हा पिशवीत पिशवीत आहे फोन विसरल्या मी कुठेतरी आठव आता कुठे विसरली आहे कोबी भाजीवाला मोबाईल हा भाजीवाल्याकडे राहिलं बघा अहो काय झालं माहितीये का असं कोबी बघायला घेतला होता बरोबर वाटला मग पिशवीत टाकला आणि पहिले हातात होता फोन तो तिथंच राहिला ना मी काय करते मी जाते मोबाईल घेते आणि परत येते बरोबर जातेच ना तर अजून एक काम अहो शेमर काम बोला ना किती काम सांग आज सुट्टी घे आणि परत येऊच नको येऊच नको म्हणजे माझं काय चुकलं का सुहात आहे अहो फक्त मोबाईलच तर राहिला ना हा एक काम करा तुम्ही सावताला ना माझ्या जागावर हित ठेवून बघा तुमचा मोबाईल हरवला असता तर तुम्ही गेला ना ए माझ्या आई शांत बस जरा शांत आणि मी काय सांगते ते नीट आहे आज मी तुला स्वतःहून सुट्टी देते हा घरी जा आणि मस्तपैकी आराम कर आणि मग आत्याबाईचा फोन आला सांग की आजारी पडली पण मी आजारी नाही ना तो आता असं खोटं बोलायचं आहे तुम्हाला माहितीये ना या खोटं बिटं बोलत नसते ठीक आहे एक काम करूया तू जरा सुट्टी घेतलीस ना तर मी आज तुला फुल टॉक टाइमचा रिचार्ज टाकते तुझ्या फोनवर फुल टॉक टाइम रिचार्ज आता तुम्ही असं बोलल्यावर प्रश्नच नाही ना अशी निघते आणि फिरूनच येते बघा अगं मोबाईल विसरलीस ना हा मोबाईल राहिला ना माझा जाते मोबाईलच घेऊन येते चला जाते थँक्यू मीनाक्षी झालं तुझं काम हो शेक दिल्यामुळे त्यांना बरं वाटलंय गाढ झोपल्यात आता हा सगळा तुझा हातगुण ते शेक बीक सगळं आपलं निमित्त असं काही नसतं असंच आहे मला माहितीये सुहा काय झालं ग अगं केव्हाचा वनिताला फोन लावते उचलतच नाहीये अरे देवा मग आता काय करायचं ग आपण अभि ती रोपं टेरेसवरच आहेत ना रे त्याला काय विचारतेस केव्हाची येऊन पडली ती आज नाही लावली तर सुकतील ग हो ना म्हणजे आता मग ती आजच लावायला पाहिजे पण आता वनिताचं कसं करायचं गरजेच्या वेळेला ही वनिता कधीच नसते माझी सगळी कामं पडलीत आतमध्ये सोहा तू असं कर तुझा अभ्यास बाजूला राहू दे मला जरा मदत कर ए सॉरी मला आज कुठलंच काम सांगू नकोस मला सगळ्या जर्नल्स कम्प्लीट करायच्या तुझं ना सोहा वनिता सारखंच झालंय कामाच्या वेळेला ना तुला असंच काहीतरी सुचत असतं अरे तुझ्या आणि वनिताच्या नादात मी विसरूनच गेले मीनाक्षी इथेच उभी आहे मीनाक्षी तू अजून थोडा वेळ थांबतेस का ग म्हणजे मला तुझी मदत होईल प्लीज नाही म्हणू नकोस आल्यासारखी थोडा वेळ थांब ना अजून हे बघ तुझ्या आवडीचंच काम आहे तू टेरेसवर जा मी येते लगेच हा मी आले जोपर्यंत तुम्ही माझ्याशी काही बोलत नाही तोपर्यंत मी बाजूलाच होणार नाही तुम्ही मला जाऊ द्याल का मीनाक्षी
तू काय लावायला सुरुवात केलीस? हे बघ, कितीतरी दिवस अशाच पडल्यात कुंड्या आणि रोपं अशी. कामाच्या गडबडीतनं जमलंच नाही. तुम्ही मला सांगा ना, कुठली रोपं कुठल्या कुंड्यांमध्ये लावू, मी लावते. मी काय करते, या कुंड्यांमध्ये ती रोपं ठेवून देते, म्हणजे तुला हा प्रश्न नाही पडणार. आणि मीनाक्षी, रोपं लहान आहेत, नाजूक आहेत तुझ्यासारखी, तेव्हा तुला खूप काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे. म्हणजे तू करशीलच, मला खात्री आहे. अजून काय विचारायचंय तुला? नाही. नाही ना? मग तू सुरुवात कर. हा, मी स्वयंपाकाचं बघते. बर. आणि काही लागलं तर मला हाक मार. हा, हे येऊ मी? हो. रोपांचं बरं असतं, एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी लावली तरी जीव धरतात, पुन्हा नव्या जोमाने उभी राहतात, फुलतात, बहरतात. माणसाचंच तसं नसतं. त्याच्या नशिबाची मुळं कुठल्या मातीत रुजणार हे त्याचं त्यालाच माहित नसतं. मला तरी कुठे काय माहितीये. मी सतत इथून पळायला बघते आणि शेवटी इथेच येऊन पोहोचते. फायनली मीनाक्षी आली. आत्याईला तिने शेक पण दिला आणि तिला बरं पण वाटतंय. आता पुढचे 2-3 तास तरी आत्याई काही उठत नाही. तुला सांगू, मीनाक्षीच्या हातात ना काहीतरी जादू आहे. म्हणजे तिचं बघून मी पण एकदा आत्याईला तसा शेक देण्याचा प्रयत्न केला होता, पण काहीच फरक पडला नव्हता. आज मीनाक्षीचा हात काय लागला आणि आत्याईची कंबरदुखी डायरेक्ट गायब. अभि, मीनाक्षी टेरेसवर एकटीच आहे. हीच वेळ आहे तुझ्या मनात जे काही आहे ना ते तिला सांगण्याची. दादा, हीच ती वेळ, हाच तो क्षण. अभि नाही तो कभी नाही. निघ पटकन. अरे जा ना, कसला विचार करतोयस? अय्या, मी लाख बोलेन का, पण तिने ऐकून तर घ्यायला पाहिजे. कम ऑन ब्रो, इतका इमोशनल होऊ नकोस. क्लायंटच्या बाबतीत असा विचार करतोस का तू? काहीही झालं तरी त्यांना कन्व्हिन्स करणार, हाच कॉन्फिडन्स असतो की नाही? मीनाक्षीच्या बाबतीतही तेच करायचं आपल्याला. अगं हो, पण तो क्लायंट आहे आणि हो, ते क्लायंट असतात आणि ही मीनाक्षी आहे, मला माहिती. तुझ्या क्लायंटला तुझ्याकडे गुंतवणूक करायची असते आणि हिला त्यातून सुटका करून घ्यायची. पण ती असं का वागते तेही तुला सांगितलंय. ती अजूनही स्वतःला अनाथ समजते आणि आपण तिला सहानुभूती दाखवतोय असं तिला वाटतंय. तू फक्त जाऊन तुझं तिच्यावर प्रेम आहे हे स्वतःहून तिला सांग. बाकीचं आमच्यावर सोड. आम्ही दोघी बघतो पुढे काय करायचं ते. जा ना, आता वेळ कशाला काढतोय? आपल्याकडे वेळ कमी आहे, जा. कम ऑन, निघ. खडका गेला बाई. त्या मुलीच्या हाताला ना चांगलाच गुण आहे, पण हे गेली कुठे? हे असं आहे, जरा डोळा लागला ना की गायब व्हाय. बहुतेक ती आता नयनाच्या घरी गेली असणार. तिला इतकं बजावलंय ना की इथे थांबायची हिंमतच नाही करणार.
ऍक्च्युली आई जरा खाली कामात बिझी आहे आणि इथे तसं बरंच काम आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला जरा मदत करावी. मला तुमच्याशी बोलायचं. मला माझं काम करू द्या प्लीज. मला जाणून घ्यायचं तुम्ही माझ्याशी असं का वागताय ते जाणून घ्यायचंय मला. मी तुमच्याशी बोलतोय, काहीतरी बोला प्लीज. काय लागलं? सोहा, वहिनी, सोहा. वंस, तुम्ही झोपला होतात ना? हो, मग का उठलात? आता जाग आल्यानंतर परत पडून राहिला. ही काय रात्रीची झोप थोडीच आहे. नाही, पण तुमची कंबर दुखत होती ना. बरं वाटतंय आता. पण काय ग, इथे कोणीच का दिसत नाहीये? सगळे कुठे गेलेत? असतील ना इथेच, म्हणजे आपापल्या खोलीत असतील. ती गेली का? कोण? तीच ग, ती मीनाक्षी गेली का? वहिनी, अगं काय विचारतेय मी तुला? गेली का ती? मीनाक्षी ना, ती गेली कधीच. बरं झालं बाई, पण त्या पोरीच्या हाताला गुण आहे. तिने शेक दिला ना तर बराच आराम पडला बघ मला. पण आता थांबून चालणार नाही, काम करायला हवं. वहिनी, ती नर्सरी मधून रोपं मागवली होती, ती आली का ग? हो, सकाळीच आणून दिलेत. बरं झालं बाई. कुठे ठेवली आहेस? बागेमध्ये? अगं काय विचारतेय मी, बागेत ठेवलीस का टेरेसवर ठेवली आहेस? टेरेस. टेरेसवर बघते मी, राहू दे. तुम्ही प्लीज जा इथून. मला माझं काम करू द्या. अहो पण मी तुम्हाला मदत करा. मदतीची गरज नाहीये. तुम्ही जर इथनं निघून गेलात ना तर माझ्यावरती खूप मोठे उपकार होतील. ठीक आहे, जातो, पण त्याआधी तुम्हाला माझं ऐकून घ्यावं लागेल. हे बघा, मला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये, आणि तुम्ही जर इथनं जाणार नसाल ना तर मी निघून जाईन. आजपर्यंत मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, पण आता हट्टानं सांगतोय असं समजा. प्लीज समजून घ्या मला काय म्हणायचंय.
असं वागताय तुम्ही माझ्याशी? फक्त एकदा मला काय म्हणायचंय ते समजून घ्या ना प्लीज. सोहा, तुझं चुकलंच. तू वंसनशी खोटं बोलायला नको होतंस. आई दुसरा काहीच ऑप्शन नव्हता. मला जे सुचलं ते बोलले मी. तू खोटं सांगितलं नसतंस ना तर मी काहीतरी सांगून सांभाळून घेतलं असतं. आई आता ह्या विषयावर बोलण्याची वेळ निघून गेली आहे. वर टेरेसवर काय चाललंय ह्याचा विचार करायला हवा आपण आता. आपण असं करूया, वर जाऊया का? हा चल. मीनाक्षी, 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 अगं काय झालं? काय ग, मीनाक्षी आमच्या पुढेच खाली आली होती ना? मग दिसत नाहीये कुठे ती? अगं काय विचारतेय मी? मीनाक्षी कुठे आहे? मीनाक्षी, मीनाक्षी गेली. अगं बाई, गेली? मला वाटलं तुमच्याशी बोलत खाली थांबली असेल. तू पण ना वहिनी, माझी पाठ शेकायला तिला बोलवतेस आणि रोपं लावायला सांगतेस. काय हे, शोभतं का तुला असं? आणि सोहा, मी तुला विचारलं की मीनाक्षी कुठं आहे तर तुम्हाला गेली म्हणून सांगितलंस. का ग खोटं बोललीस माझ्याशी? अगं आईने तिला काम सांगितलेलं खरंच मला माहित नव्हतं. मला वाटलं ती गेली म्हणून मी तुला. पण अशी कशी गेली ती? येते पण म्हटली नाही. मला वाटतं नक्कीच त्या पोरीचं काहीतरी बिनसलंय. तुम्हाला काय वाटतं? असो, शेवटी तिच्या अडचणी तिलाच माहित. दुसऱ्याचं दुःख आपल्याला काय करणार ना, नाही का? मॅडम, मॅडम, सॉरी 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 हा. आज मला कामावर यायला एकदम उशीरच झाला बघा. बागेमध्ये एकटीच फेऱ्या मारत बसले होते ना. अहो आज एक जादू झाली माहितीये का? माझ्या मोबाईल मध्ये 1 रुपया बी बॅलन्स नव्हता, तरी पण अचानक माझा मोबाईल एकदम रिचार्ज झाला फुल. तेव्हा माझ्या लक्षात आलं का आज कामावर बी जायचं आहे. मग तडक इतरी गुण आली बघा. हा चला येते. काय लागलं?
नाही आई, हे प्रकरण तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. तू पण कमाल करतोय सावी. आम्ही तुला टेरेसवर काय घडलं हे विचारतोय, तर तू भलतंच काहीतरी काय बडबडत बसलायस. तेच ना, आत्या जेव्हा वर गेली तेव्हा आम्हाला केवढी भीती वाटत होती माहितीये. वर काय चाललंय ह्याच टेन्शन होतं. हो, पण वंस वरून खाली आल्या तर अगदी नॉर्मल होत्या. उलट मीनाक्षीची काळजी करत होत्या. हो, त्या यायच्या आधी तुमचं बोलणं आटोपलं होतं का? बोल ना दादा. हे आत्याईचं असं नीट वागणं, मीनाक्षीचं रडून निघून जाणं आणि तू असं विषयाला सोडून बडबडणं, आम्हाला काय घडलं कसं कळणार आहे? अगं सोहा, सांगण्यासारखं काही घडलेलं तर असायला हवं ना. म्हणजे त्या माझं काही ऐकूनच घेत नव्हत्या. ऐकून घेणं तर खूप लांब राहिलं. त्या माझ्याशी असं वागत होत्या की मी कुणीतरी परका माणूस आहे आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. त्या अशा नाहीयेत मला माहिती आहे, आणि त्या असं मुद्दाम करणार नाहीत हेही मला माहिती आहे. तरी ते अशा का करतायत तेच कळत नाहीये. पण जोवर काय घडलं हे ती सांगत नाही तोवर आपल्याला कसं कळणार? नाही आई, आता त्यांनी सांगण्याची वाट बघून चालणार नाही. मीनाक्षी माझ्या आयुष्यात येतील की नाही हा वेगळा प्रश्न आहे, पण त्यांचं आयुष्य कुणी डिस्टर्ब केलंय ते मात्र मला जाणून घ्यायचंच आहे.